अमरावतीच्या मोरबाग प्रभागामध्ये नवनीत राणा यांच्याकडनं प्रचार केला जातोय। रवी राणांच्या युवा स्वाभिमानच्या उमेदवाराचा प्रचार केला जातोय। भाजप उमेदवाराच्या प्रचाराच्या ऐवजी स्वाभिमानचा प्रचार केला जातोय। मोरबागमध्ये नवनीत राणांनी प्रचार हा व्यथित करणारा आहे। राणांच्या वक्तव्यानं भाजप कार्यकर्त्यांनी संभ्रमित होऊ नका, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। आदरणीय नवनीतजी राणा यांनी काल मोरबागमध्ये प्रचार सभेच्या दरम्यान आणि त्यानंतर जो प्रकार केला तो सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जरी व्यथित करणारा असला तरी माझं कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपण सर्वांनी संभ्रमित होऊ नये। कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की संपूर्ण उमेदवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संमतीने, प्रदेशाध्यक्ष चव्हाणजी यांच्या संमतीने देण्यात आली आणि त्यामुळे आपण सर्वांनी सोबत हिंदुत्वासाठी, अमरावतीच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करायचं है। कल मेरे प्रभाग में प्रचार कार्यालय का उद्घाटन था। वहाँ पे हमारी भाजपा की बड़ी नेता श्री नवनीत जी राणा आए थे, जिन्होंने वहाँ पे मेरा और मेरी समाज का गद्दार बोल के अपमान किया है और उन्होंने ये बोला है कि लोकसभा चुनाव में हमने काम नहीं करा। मैं उनसे चाहता हूँ कि हमारी जो मसानगंज की यादी है 185 से 192 तक यादी क्रमांक वो देख ले, जहाँ हमने, मेरी समाज ने भरपूर मतदान किया था और एक हम हिंदुत्व की विचारधारा रखने वाले लोग हैं और हम मोदी जी से जुड़े हैं। मोदी जी यानी कमल, कमल यानी मोदी जी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।